हाय मित्रांनो. तर आज तुम्हाला मस्तपैकी एक झक्कास म्हणजे आपल्या फणसाच्या बियांची भाजी एकदम बनवून दाखवणार आहे आणि लाजवाब एकदम. तर कोकणातील आमच्या फणसाच्या बियांची जी भाजी बनते ती तुम्हाला दाखवणार, कशी लागते आणि कशी बनवली जाते ती. तर चला या आपण बघूया फणसाची. या आहेत फणसांच्या बिया. तर ह्या आपण आता उकडत घालणार आहोत. तर उकडत घालूया आपण. हा टोप आहे, ते टोप असं गॅसवर ठेवून मस्तपैकी त्याच्यातमध्ये हे आपण बिया टाकायच्या आहेत आणि झाकण ठेवून थोडंसं आपण गॅस ऑन करू आणि गॅस पेटून झाल्यानंतर आता हे आपण 2 ते 5 मिनिटं आपण उकडत ठेवू. त्याच्यानंतर आपण हे बिया उकडून झाल्यानंतर सोलू. 2 कांदे घेऊया. कांदे झाल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं अद्रक, मिरची, हिरवी मिरची, 2 कांदे, 1 टमाटर, अद्रक घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढं स्वादानुसार, आणि शिमला मिरची असेल तर शिमला मिरची, आणि लांब हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची. दोन्ही असले तर दोन्ही पण थोडे थोडे घ्यायचे. तर आपण हे आता बिया ज्या आपण उकडत टाकलेले आहेत ते शिजेपर्यंत हे सगळं आपण कापून घेऊया. कांदा, टमाटा आणि अद्रक आणि लसूण हे सगळं आपण कापून घेऊया बारीक बारीक. तर गाईस, आपण असं बारीक अद्रक कापलेला आहे आणि शिमला मिरची बारीक कापलेली आहे. कांदा पण कापून झाला आहे, टमाटर पण कापले. कांदा असा लांब कापायचा या प्रकारे, आणि ती मिरची आणि हा टमाटर पण असं लांब प्रकारचं कापायचं, बारीक नाही कापायचं. तर आता आपण हे सगळं एका कढईमध्ये, आणि आपल्या बिया पण झालेल्या आहेत मस्तपैकी उकडून, आपण सोलून घ्यायचे आहेत नंतर. तर मी कढईत इथपर्यंत ठेवतो. ह्याच्यात फणसाचे बिया पण आपल्या सोलून झालेले आहेत मस्तपैकी. त्याचे मासे 2 तुकडे करायचे. अख्खे ठेवायचे, अख्खे पण ठेवू शकता. मासे 2 तुकडे करायचे. प्रत्येक असे 2 तुकडे केले का त्याला मसाला, मीठ वगैरे व्यवस्थित लागतो, खायला छान लागते. आता हे आपलं सगळे कापून झालेले आहेत व्यवस्थित, मिरची, अद्रक, लसूण. आणि आता आपण कढई ठेवलेली आहे. काय पण घेऊ शकता, टोप, कढई वगैरे तुम्हाला काय पाहिजे. आणि आता आपण त्याच्यातमध्ये तेल टाकणार. स्वाद म्हणजे जेवढं भाजीच्या प्रमाणे तेल टाकायचं आहे. तेल पूर्ण गरम झाला पाहिजे, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत. स्लो गॅसवरती. आता प्रथम आपण त्याच्यातमध्ये लसूण टाकू. लसूण टाकल्यानंतर थोडंसं आपण त्याला लसूणला हलवू. त्याच्यानंतर आपण जे अद्रक कापलं आहे तो टाकायचा. अद्रक टाकून झाल्यानंतर मस्तपैकी थोडासा लालसर थोडा करायचा अद्रक आणि लसूण. लालसर केल्यानंतर त्याच्यातमध्ये आपला जो कांदा कापलेला आहे तो कांदा टाकायचा आहे. कांदा
कांदा टाकून आपण तो मस्तपैकी लाल होईपर्यंत थोडंसं धीमे, म्हणजे गॅस जी आहे ती स्लो ठेवायची. या स्लो गॅसवरती मस्तपैकी त्याला कांद्याला लाल होईपर्यंत कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यातमध्ये जिरा, हळद, मसाला सगळं मिक्स करणार आहोत हळूहळू. आपण आता ह्याच्यातमध्ये हळद, जिरा, मसाला सगळं व्यवस्थित टाकलेला आहे. हे बघा, बघू शकता कांदा पण मस्तपैकी लाल झालेला आहे, बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी जे आपण टमाटर कापलेले आहेत ते सोडणार आहोत. असेच वरनं सोडायचे आहेत टमाटर आणि मिरची आणि शिमला मिरची आपण कापलेली ती. हे सगळं आपण आता मिक्स केलेलं आहे. बघू शकता ग्रेव्ही, म्हणजे खडी ग्रेव्ही झालेली आहे. ही खडी ग्रेव्ही बोलतात तिला, खडी ग्रेव्ही. ही खडी ग्रेव्ही झालेली आहे मस्तपैकी. मग आपण ह्याच्यातमध्ये आपल्या ज्या आपण फणसाच्या बिया, हे बघा, बघू शकता ह्या, त्या आता आपण ह्याच्यातमध्ये आता मस्तपैकी आपला खडी ग्रेव्ही मस्तपैकी लाल झालेली आहे एकदम व्यवस्थित. जास्त टमाटर आणि शिमला मिरची शिजवून नाही द्यायची, कच्ची पक्की ठेवायची, जेणेकरून आता आपण हे त्याच्यात मिक्स करणार आहोत मस्त एकदम. ऑलरेडी त्या बिया शिजलेल्याच असतात, आपण उकडून घेतलेल्या होत्या ना, शिजलेल्याच असतात. आणि त्याच्यामध्ये आपण आता ही खडी ग्रेव्हीमध्ये बिया टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मग थोडासा ढाकण ठेवायचा आणि थोडा 2-3 मिनटं आपण त्यांना शिजून द्यायचे. स्वादानुसार आता मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून झालेलं आहे. थोडीशी आता हलवून व्यवस्थित हलवून त्याला ठेवायचे मस्तपैकी स्लो गॅसवरती. एकदम उत्तम, म्हणजे एकदम मटणाला पण पाठी काढणार अशी ती तुम्हाला भाजी लागणार. आणि आपण थोडासा ढाकण ठेवूया मस्तपैकी आणि त्याच्यावरती थोडासा असा ढाकणावरती पाणी टाकायचं, जेणेकरून आहे ना त्याचा असं पाणी सोडायचं थोडंसं, जेणेकरून त्याचा स्वाद जो आहे ना आतल्या आत भाजीमध्ये मिक्स राहील. तर गाईड्स, आता हे झालं थोडं 5-10 मिनटानंतर, 5-10 मिनटं पण आहे, 2 मिनटांनी काढूया. हा बघू शकता मस्तपैकी लाल कलर आला एकदम भाजीला, मस्त एकदम खमंग सुटला आहे. असं वाटतं की आत्ताच जेवायला बसावा आणि खावा. तुम्हाला डिशमध्ये पण घेऊन तुम्हाला बघतो की भाजीचा प्रकार कसा दिसतो आणि मस्त खायला. तर आता आपली झालेली आहे अशी भाजी मस्तपैकी फणसाच्या बियांची भाजी. आम्ही त्याला आटला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात फणसांच्या बियांना ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या गावातून कमेंट करताय ते पण कळवा. आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या कोकणातील रेसिपी याच्यापुढे दाखवत राहू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तशाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या रेसिपी आम्ही बनवून दाखवू. आता आम्ही जेवायला बसणार आहे. भाजी शिजून झालेली आहे आपली. थोड्या वेळाने जेवायला बसताना तुम्हाला भाजी डिशमध्ये सर्व करता वेळी दाखवणार कशी दिसते ती. आता आम्ही जेवायला बसणार. बघा कशी भाजी कढईमध्ये शिजली आहे मस्तपैकी. मित्रांनो, ही एक कोकणातली डिश झाली आहे, ती तांदळाची भाकरी आणि मस्तपैकी
फणसाच्या बियांची भाजी, मुगाची भाजी आणि त्याच्याबरोबर कांदा, मिरची पण चांगली हिरवी एक चांगली तिखट म्हणून खाऊ शकतो. तर चला ह्याच्यापुढे अजून आपल्याला नवीन वस्तू तुम्हाला घेऊन येणार. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी विनोद कोकणी.